अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। दुसरं कार्यक्रम व्यक्ती संक्रांत मग परत येणं व्हायचं आपण बोला कोणतं बाहेर जे 2 मिनिटं। महाराष्ट्र काहीकडे समाज संघटनेचा आपल्या एकाच महाराष्ट्रामध्ये हा काहीकडे समाज वेगवेगळ्या जाती प्रवर्गामध्ये वाटलेला गेलेला आहे आणि आमची पूर्वीपासून एक मागणी आहे का हा समाज एसटीचा म्हणजे अनुसूचित जमातीचा जे काही क्रायटेरिया तो पूर्ण करतोय। आणि आत्ताच आपण बघितलेलं असेल की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे ओबीसीमध्ये त्यांच्यासाठी GR काढले गेलेलं आहे आणि त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये ह्या समाजासाठी पहिला त्याच्यावर उल्लेख केलेला आहे की हा शेड्यूल टाईपमध्ये सरळ हा समाज शेड्यूल टाईपच्या क्रायटेरिया पूर्ण करून शेड्यूल टाईपमध्ये आहे। महाराष्ट्रामध्येच पूर्वी हैदराबाद गॅजेट हैदराबादमधून आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये सामील झालो आणि ह्या समाजाला महाराष्ट्रात त्या काळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा त्यावेळेच्या राजकीय लोकांनी त्या अज्ञान अडाणी आणि अर्थहीन समाजाला योग्य प्रकारे म्हणजे त्यावेळेस अनुसूचित जमातीमध्ये जो आरक्षण द्यायला पाहिजे होतं ते आरक्षण त्यांनी दिलं नाही आहे। आत्तापर्यंत गेले 100 वर्ष हा समाज तसंच पितत पडलेला आहे, आजही दारिद्र्यामध्ये आहे। आमच्या आत्ता भाषणामध्ये बोलताना काय म्हटलं की आज कोणालाही शिक्षणासाठी चांगलं शिक्षण घेता येत नाही, केवळ आर्थिक बाजू चांगली नसल्यामुळं कुठल्या पदावर तुम्ही जर बघितलं असेल की कुठल्या एखाद्या कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये हा समाज फार नगण्य एखादी जागा असेल किंवा नसेल अशा कमी समाज असलेल्या आणि अनुसूचित समाज जातीमध्ये असलेल्या समाजाला NT-BJNT टाकले गेलेलं आहे। ते अतिशय चुकीचं आहे शासनाचं। आमची या महाराष्ट्र कायदे समाजाची एकच मागणी आहे शासनाकडं तर त्यांनी हैदराबाद गॅजेटप्रमाणे या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्याचे आरक्षण या समाजाला देण्यात यावे, जेणेकरून आमच्या या गोरगरीब लोकांना मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी त्यांची मदत होईल, त्यांना चांगल्या पदावर नोकऱ्या मिळतील आणि त्यांचं अर्थकारण चांगलं होईल, आर्थिक बाजू त्यांची चांगली होईल। त्या निमित्तानं म्हणून आम्ही शासनाकडे या तुमच्या माध्यमातून हीच मागणी करतो की त्यांनी आम्हाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे STमध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावं। तुमच्या बैठकीमध्ये आज 2 मतप्रवाह ऐकायला मिळालं। काही जण म्हणते SCमध्ये पाहिजे, काही STमध्ये, तर नेमकं कोणतं पाहिजे तुम्हाला STमध्ये? काय झालं 2011 मध्ये आम्ही नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला होता। आम्ही 2003 पासून ह्या गोष्टीची मागणी करतो ते STची। 2005 मध्ये औरंगाबाद या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आम्ही मोर्चा काढला पूर्ण समाजाने। त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना लक्षात आलं की एकच समाज महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये SCमध्ये आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा समाज VJNTमध्ये आहे, भटकेमुक्तमध्ये आहे। त्याच्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्या निमित्ताने त्यांनी 2005 मध्ये बापट आयोगाची स्थापना केली। त्या बापट आयोगाने अगदी स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे तर ह्या काही समाजाने पूर्ण हैदराबाद गॅजेटप्रमाणे पूर्ण STच्या शेड्यूल टाईपच्या क्रायटेरिया पूर्ण करतोय म्हणून या समाजाला शेड्यूल टाईपमध्ये टाकायला पाहिजे किंवा त्याच्या अगोदर एकच समाज एकाच राज्यामध्ये 2 प्रवर्गात असल्यामुळे त्यांना त्वरित तिथून वर्ग करून त्यांना क्षेत्रीय बंधन उठून त्यांना STच्या सवलती लागू करावा म्हणून आमचं मत प्रभाव होता क्षेत्रीय बंधन उठवण्याच्या संदर्भामध्ये। आत्ताच्या बैठकीमध्ये उपप्रकार लक्ष्मण माने साहेब यांच्याबद्दल काही आक्षेप घेण्यात आले, काय नेमकं ते समाजासाठी त्यांनी काही केलंय का नाही असं काय? लक्ष्मण माने साहेब समाजासाठी करतायत, त्यांनी 42 जातीसाठी ते काम करायला लागलेले आहेत। आता 42 जातीसाठी चांगल्या आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आम्ही पण त्यांच्या याला सहमत आहोत, परंतु 42 जाती सगळ्या किती एकत्र होणार आहेत
म्हणून आम्ही आमच्या समाजाचा जर असं विचार केला तर प्रत्येक समाजाने जर हा लढा उभा केला, आम्ही जसं 2003 पासून लढतोय आणि ह्या समाजाला कुठपर्यंत तरी म्हणजे शासनाला भाग पाडले की महाराष्ट्र शासनाला, तर यांनी क्षेत्र बंद उठवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव 4 वेळेस प्रस्ताव दुरुस्त करून पाठवलेला आहे, परंतु त्या प्रस्तावावर अजूनपर्यंत अद्यापपर्यंत काही कारवाई झालेली नाही आहे. म्हणून आम्हाला आणि आता लेटेस्ट जर तुमच्या माहितीसाठी की मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला जे ओबीसीचं आरक्षण मिळालं हैदराबाद गॅजेटच्या अंतर्गत, आमची तीच मागणी आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये हा समाज ST मध्ये असल्यामुळं आम्हालाही ते आरक्षण लागू करण्यात यावं. चालेल, धन्यवाद. आपलं पुढील लढाई कशी असणार? आंदोलन करणार आम्ही याच्यानंतर जर शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. शासनाने जर आम्हाला ST मध्ये जर STचे आरक्षण जर लागू नाही केले तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यभर आंदोलन करणार आहोत. चालेल. आपलं नाव सर? मी PR गायकवाड, महाराष्ट्र संघटनेचे सचिव आहे. हे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र समाजाचे जाधव. मी पोपटराव गायकवाड, महाराष्ट्र गायकवाड समाज संघटनेचे सचिव आहे. मी प्रदीप जाधव, युवा प्रदेशाध्यक्ष आहे नांदेड. मी प्राध्यापक विष्णू जाधव, समाजसेवा घटक आहे, वंचित बहुजन आघाडीचा ओके. मी बाबूसराव पवार, महाराष्ट्र कार्याध्यक्ष. आम्ही 2003 पासून काम बघतो और आता आम्ही समाजासाठी झटवतो, पण हे न्याय द्यायला नाही. आमच्या 2 वर्गामध्ये आमचं समाज 3 कॅटेगरीमध्ये आता 28 जागा. माझं नाव बाबूसराव पवार, मी गायकवाडी समितीचे कार्याध्यक्ष आहे. मी SL गायकवाड सोलापूर. बापू नंदुरकर सोलापूर. चालेल, ओके, मी धन्यवाद. ज्ञानेश्वर मेनके.